आणि माझी रेकॉर्ड होल्डर ललित वर्तक हे पंचांची भूमिका पार पाडतील आणि सोनी ठाकूर यांना विनंती करतो, या संघटनेचे उपाध्यक्ष सोनी ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आपले पंच आलेले नाही, थोड्या वेळात त्यांचं आगमन होणार आहे, ते आल्यानंतर लगेच आपण बाहेर यायचं आहे ना, पंचांची भूमिका ते पार पाडतील. मग चालेल, दोन्ही पंच जायचं आहे, एक सामना जो आहे तर आपण पंचांची भूमिका पार पाडायचा आहे, चेंडू बॉल घेऊन जायचा आहे. त्याला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फाल संघ रुपेश म्हात्रे पोलीस दलात असणारे, मुंबई पोलीस दलात असणारे रुपेश म्हात्रे यांचा खेळ इथं आपला पाहायला मिळणार आहे. एक नामवंत खेळाडू आहे. जेव्हा सत्र चालू झालं होतं 2014ला जेव्हा सत्र चालू झालं होतं आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याला किताब मिळाला होता तोच रुपेश पाटीलचा मर्याई फाल संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणार आहे तो हनुमान बेनवले. या स्वप्न पुन्हा एकदा साकार होईल का, त्यासाठी बिग फाईट लढत आपल्याला घेऊन येते आणि या मैदानात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 14 विद्या 64 कलेचा आदिदाता बाप्पा माझा गणपती गणराया चरणी नतमस्तक होऊन आजच्या या फायनल डेला आपण करूया सुरुवात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. वाशी विभाग क्रिकेट संघटना आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2023 हे शानदार पर्व खरं तर 9वा एडिशन आहे आणि या 9व्या सत्रामध्ये कोण ठरणार चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता, कोणता संघ असेल चॅम्पियन. खरं तर सुपर 8 मधली ही पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीस आले सुपर संडे आणि या सुपर संडे मधला हा सुपर डुपर मुकाबला हनुमान बेनवले संघाच्या अगेन्स्ट मोठं आव्हान असेल मर्याई भाल संघाचे. खरं तर चालू वर्षामध्ये अध्यक्षपद अर्थातच ज्यांच्या संकल्पनेतून ही चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहताय सन्माननीय प्रेम म्हात्रे वडाव, उपाध्यक्ष सन्माननीय जयेश ठाकूर कालेश्री, सचिव पदावर खरं तर आपण ज्यांना पाहिलंय ललित वर्तक मोठे वडाव आणि दमदार खजिनदार गणेश म्हात्रे कानोबा. खरं तर यांच्या संकल्पनेतून चालू वर्षी चॅम्पियन ट्रॉफीचे पर्व आपण पाहताय आणि या वाशी विभाग क्रिकेट संघटनेला सुरुवात झाली आणि सलग 3 वर्ष ज्यांनी अध्यक्षपद भूषवले असे सन्माननीय गणेश म्हात्रे सर आमच्या समवेत जॉईंट आहेत. या वाशी विभाग क्रिकेट संघटनेमधले दुसरे अध्यक्ष अर्थातच सुहास म्हात्रे सर, तदनंतर नंदकिशोर म्हात्रे साहेब आणि तदनंतर वाशी विभाग क्रिकेट संघटनेची संपूर्ण जबाबदारी सलग 2 वर्ष ज्यांनी सांभाळली असे नितीन वर्तक साहेब आणि तदनंतर मात्र एक यंग टॅलेंट या वाशी विभागाला खरं तर पाहायला मिळालं आणि तदनंतरचे अध्यक्ष होते प्रवीण म्हात्रे अर्थातच बबलू. चालू वर्षामध्ये सल्लागार अर्थातच योगेश म्हात्रे, ओम साई स्पोर्ट्सचे ओनर त्यांच्या समवेत गणेश म्हात्रे असतील, संजय ठाकूर असतील आणि निर्णय प्रमुख नरेश म्हात्रे साहेब आणि रेकॉर्ड होल्डर सुनील मोकल आणि तदनंतर आमच्या समवेत शरद दादा देखील आमच्या समवेत जॉईन आहेत. तदनंतर नरेंद्र भोईर साहेब देखील खरं तर त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. वाशी विभाग क्रिकेट संघटना आणि या संघटनेची खरं तर प्रत्येक रविवारी सामन्यांनी सुरुवात होते आणि गोड सांगता चॅम्पियन ट्रॉफीच्या स्पर्धेमार्फत होत असते. पहिली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती वर्ष होतं 2015चं आणि परिवर्तन बेनवले संघाने खरं तर मोठं परिवर्तन पाहायला मिळालं. पहिली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, तदनंतर दुसरी चॅम्पियन ट्रॉफी 2016 मध्ये दत्तगुरु वडाव बी संघाने जिंकली. तदनंतर सलगचे 2 वर्ष दबदबा आणि दरारा राहिला होता चॅम्पियन ट्रॉफीवर. श्रीराम कालेश्री संघाने 2017 आणि 18 मध्ये ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना खरं तर शिवकृपा जनवलीने अप्रतिम खेळ दाखवला आणि ते हॅट्रिकचे स्वप्न मात्र भंगलं श्रीराम कालेश्री संघाचं आणि 2019 मध्ये शिवकृपा जनवली संघ ठरला होता चॅम्पियन. तदनंतर आला कोरोनाचा काळ आणि 6वा एडिशन खरं तर पाहायला मिळालं नव्हतं, परंतु तदनंतरचं 2021 आणि 2022 मध्ये ओमकार दीवचं काय प्रदर्शन राहिलं होतं आणि ओमकार दीव हा संघ सलग 2दा
चॅम्पियन ठरला होता आणि चालू सीझन मध्ये देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना खरं तर त्यांचं देखील स्वप्न साकार झालं नाहीये. ओमकार दीव हा संघ खरं तर या स्पर्धेतून माघार घेतलाय. जाऊया आपण सुपर 8च्या सामन्याकडे. पहिली लढत असेल हनुमान बेनवले आणि मर्याई भाल संघ. दोन्ही टीम्सला आम्ही या ठिकाणी सूचित करतोय आपला 12th मॅन 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. महत्वपूर्ण लढत सुपर 8 मधला हा सुपर सामना आपण पाहताय. हनुमान बेनवले आणि त्यांच्या अगेन्स्ट मर्याई भाल. खरं तर ज्याप्रमाणे गणेश सरांनी सांगितलं की परिवर्तन बेनवले अर्थात ज्या टीमचं सध्या स्थितीत आपण नाव पाहतोय खरं तर हनुमान बेनवले ज्या टीमने पहिली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती तर पहिल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या शोधात आहे संपूर्ण भाल गाव आणि मर्याई भाल संघ. खरं तर सुपर 8 मध्ये भालचा फक्त एकमेव संघ खरं तर आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल की ज्याचं नाव आहे मर्याई भाल. तदनंतर सुपर 8च्या मुकाबल्यामध्ये कालश्री गावचा देखील एकच संघ असेल की ज्या संघाचं नाव आहे हनुमान कालश्री. परंतु दत्तगुरु वडाव अर्थातच वडावचे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. मग दत्तगुरु वडाव अ संघ आणि दत्तगुरु वडाव ब संघ देखील सुपर 8चा सामना खेळणार आहे. तदनंतर जगदंबा नार्वेल टीम देखील तेवढीच फाईट टीम आहे. त्यांच्याकडे खरं तर ती काबिलियत आहे ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा. परंतु श्रीदत्त मलेगरवाडी खरं तर हा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खरं तर अक्कादेवी वाशी संघाला देखील विसरता कामा नाहीये. कारण की अक्कादेवी वाशी देखील सुपर 8चा सामना की जो अंतिम लढत श्रीदत्त मलेगरवाडी संघाच्या अगेन्स्ट होणार आहे. जाऊया मैदानाकडे. छत्रपती संभाजी महाराज मैदान कोटला मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावर ही ऐतिहासिक चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा आजच्या दिवसातील सुपर संडे मधला हा सुपर डुपर असा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय रोहन. ऑन स्ट्राईक असेल ओमकार, नॉन स्ट्राईकला असेल निकित. एकदा जोरदार टाळ्या उद्या या स्पर्धेसाठी, एकदा जोरदार टाळ्या उद्या या मॅच साठी. द गेम इज ऑन. डावाला झाले सुरुवात. पहिला चेंडू मात्र आपण पाहिला बॅटची इनर एज घेतली आणि तदनंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू मात्र फील्ड झालाय. सेकंड झाले कंप्लीट. थर्डचा असेल कॉल. रनआउटची होती संधी परंतु या पहिल्या चेंडूवर 3 रन्स कंप्लीट केल्यात. फलंदाजी करत असताना टीम हनुमान बेनवले संघाने हनुमान बेनवले अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटमधलं हे देखील एक मोठं नाव आहे. परिवर्तन बेनवले संघाने पहिली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. पुन्हा एकदा तोच ध्यास, पुन्हा एकदा तोच खरं तर विश्वास घेऊन या मैदानात उतरलेत. आणि खरं तर हनुमान बेनवले संघाचा जर आपण विचार केला तर टॉप रँकिंग मध्ये टॉप 10 मध्ये फलंदाज कोण असेल तर निकेत मोकाल. आणि निकेतला खरं तर आपण ओपनिंग साठी देखील मैदानात पाहू शकता. पहिल्या चेंडूवर आल्या होत्या तुम्ही घेऊ शकत नाहीये कारण लाईट गेली होती. सो प्लीज आम्ही त्या कारणास्तव क्षमा व्यक्त करतोय. पहिली विकेट गमावले टीम हनुमान बेनवले. धनंजय कोरजी इकबाल धनंजय ओपनर जोडी चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी डोल्यावर मारतोय टोला त्या देसाई गावाचा तो मैदान गाजून आला. त्या गावाचा तो मैदान गाजून आला. थँक्यू. बेनवले टीमला पहिला धक्का बसलाय आणि इनेट नंबर 3 मैदानात दाखल झालाय केतन.
एक षटक आणि 2 चेंडूंची समाप्ती झाली. टोटल झाली स्कोर कार्डवर 19 धावा धावफलकावर. सकाळचं सत्र मॉर्निंग सेशन आणि या सकाळच्या सत्रामध्ये खरं तर डू फॅक्टर फार कारगर ठरेल. टॉस जिंकली मर्याई भाल संघाने आणि डिसाईड केलं फर्स्ट फील्ड करायचं. आमंत्रित केलंय हनुमान बेनवले संघाला की आपण प्रथम करायची आहे फलंदाजी. पहिलं षटक आपण पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले होतं ऑन आणि अगदी पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या एकूण 16. तदनंतर दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकले गेलेत आणि 2 चेंडूमध्ये टोटल रन्स खर्च केल्यात भाल टीमने 3 आणि टोटल झाली स्कोर कार्डवर 19 धावा धावफलकावर आहेत. षटकातील हा पुढचा चेंडू असेल. या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट विठोबा मात्र त्या ठिकाणी होता. कॅचची संभावना होती. पॉइंट हा क्षेत्र असा क्षेत्र आहे ना खरं तर त्या ठिकाणी तुमचा वन ऑफ द बेस्ट फिल्डर हवा आणि ज्याप्रमाणे पॉइंट रिजन मध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जातो ना तेव्हा खरं तर जॉन्टी रोड्स यांची आठवण होते. एक मॅच अशी होती की त्या मॅच मध्ये जॉन्टी रोड्स प्लेइंग 11 मध्ये नव्हते परंतु 12th मॅन म्हणून आले सबस्टिट्यूट खेळाडू आणि खरं तर त्या मॅच मध्ये त्यांनी 6 पेक्षा अधिक झेल पकडल्या आणि त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील त्यांना मिळाला होता. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. षटकातील हा पुढचा चेंडू असेल. या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून थोडा दूर ठेवला होता आणि तदनंतर मात्र हा चेंडू आपण डॉट होताना पाहिला. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकात अधिक रन्स गेल्यात हे ठाऊक आहे मर्याई भाल संघाला. या षटकात कमी रन्स द्यायचे आहेत हे देखील ठाऊक आहे खरं तर मर्याई भाल संघाला आणि तशा प्रकारची खरं तर ही गोलंदाजी पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल सुशील. पहिलं षटक फेकलं होतं रोहनने की जे महागडं षटक ठरलं होतं परंतु ते पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अधिक रन्स करण्याचा निर्धार होता टीम हनुमान बेनवले संघाचा आणि त्या रन्स आल्यात देखील परंतु या फर्स्ट इनिंग मध्ये काय टार्गेट सेट करेल हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. रिव्हर्स अटेंड केला होता. खरं तर ही दुधारी तलवार आहे. लगी तो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं आणि आणखीन एक सलगचा हा दुसरा चेंडू निर्धाव ठरतोय. दोन चेंडू डॉट फेकले. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल आणि या षटकामध्ये 5 चेंडू फेकले गेलेत आणि रन्स खर्च केल्यात सुनीलने फक्त आणि फक्त 4. यावेळेस हा चेंडू टॅपिंग क्रिकेट पॉइंटला बीट केलाय. कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी खेळाडू असेल आणि या चेंडूवर मात्र मिळालंय फक्त आणि फक्त सिंगल. या दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल झाली स्कोर कार्डवर 20+ अर्थातच 21 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यात टीम हनुमान बेनवले संघ आहे 1/21. यस डीजे. थँक यू डीजे. वाशी विभाग क्रिकेट संघटना आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2023 हे शानदार पर्व सुपर 8चा हाय व्होल्टेज मुकाबला पहा. या मॅचला फार महत्व आहे. जिंकणारा संघ ऑब्विसली क्वालिफाय करेल सेमीफायनल मध्ये. तदनंतर आपण पाहू शकता आदरणीय नरेंद्र भोईर सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. फार महत्व आहे. नेक्स्ट मॅच हनुमान कालश्री संघाला फाईट करेल श्री दत्तगुरु वडाव ब हा संघ. सो दोन्ही टीम्सला या ठिकाणी आम्ही कॉल करतोय. मिड इनिंग मध्ये पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे की जिथे सेकंड मॅचचा टॉस केला जाईल. हनुमान कालश्री आणि दत्तगुरु वडाव ब 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिलं सत्र आपण पाहताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल झाली स्कोर कार्डवर 21 धावा धावफलकावर. आरएस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय.
तदनंतर आमचे हर्षाली मंडप डेकोरेटर्स अर्थातच समाधान दादा म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं योगदान आहे. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू कव्वरला या ठिकाणी बीट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्वरला चेंडू झाला फील्ड. साई त्या ठिकाणी होता परंतु गुड रनिंग बिट ऑफ द विकेट्स पाहायला मिळाली. सिंगलला केलं कन्वर्ट डबल मध्ये मिळाल्या 2 रन्स फलंदाजी करणाऱ्या बेनवले टीमला आणि या 2 धावांनी टोटल झाली स्कोर कार्डवर 23. 23 धावा धाव फलकावर. अभी नाही तो कभी नाही. खरं तर चॅम्पियन ट्रॉफी वर्षातून फक्त एकदा पाहायला मिळतोय आणि ही चॅम्पियन ट्रॉफी जर तुम्हाला जिंकायची असेल तर तुम्हाला 100% द्यावं लागेल आणि या ठिकाणी मात्र शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. खरं तर बेनवले संघ देखील हार मानायला तयार नाहीये आणि मर्याई भाल संघ देखील त्यांना त्याच ताकदीची टक्कर देतोय. तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय तुषार आणि त्याच्या समोर मात्र फलंदाज असेल ओमकार. उजव्या हाताचा हा फलंदाज ओमकार. त्याच्यासाठी फेकलेला हा चेंडू बॅटची इनर एज लागली परंतु पहा एस्टनच्या मागे काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. ऍज अ कीपरच्या भूमिकेत जर्सी नंबर 17 परिधान करून अमितला देखील त्या ठिकाणी एस्टनच्या मागे पाहू शकता. परंतु इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर वन ऑफ द बेस्ट एसटी रक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनी MSDचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. राईट आर्म ऑफ विकेटनी फेकलेला हा पुढचा चेंडू लोवर फुलटॉस होता. त्या ठिकाणी कॅचची संभावना परंतु ही कॅच खरं तर व्हायला पाहिजे होती. मिस झालं आणि तदनंतर मात्र सेफली लँडिंग पाहायला मिळाली. अगदी 3 क्षेत्ररक्षक या रिझन मध्ये होते आणि या चेंडूवर देखील मिळाल्यात. हनुमान बेनवले संघाला 2 धावा आणि या 2 धावांनी टोटल झाली स्कोर कार्डवर 25. 25 धावा धाव फलकावर आहेत. 4 ओव्हरची मॅच. मॉर्निंग सेशन सकाळचं हे क्षेत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये काय अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. सुपर 8चा हा सुपर मुकाबला. लॉफ केलाय. सुपर टायमिंग झालाय. चेंडू मात्र चाललाय. अप्रतिम आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो. गुडघे टेकून शॉट मारतो साऱ्यांची वाट लावतो. 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 अगदी देखना फटका पाहायला मिळाला. बेमिसाल फलंदाजी 31. 31 धावा धाव फलकावर आहेत. षटक सुरू आहे 30. 4 ओव्हरची मॅच. अद्याप हनुमान बेनवले संघाकडे 8 चेंडू बाकी आहेत आणि या 8 चेंडू मध्ये किती रन्स येतील हे देखील तितकंच महत्वाचं असेल. या षटकातील हा 5वा चेंडू. शॉर्ट पिच होता. पहा त्याला कट करायचं होतं परंतु या ठिकाणी मोठी चुकी झालाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र चाललाय. हा नशिबाचा चौकार आलाय टीम हनुमान बेनवले संघासाठी. थँक्यू. कांद्याचा अतिरिक्त वापर केला होता तुषारने. शॉर्ट पिच चेंडू जरूर फेकला होता. एसटी रक्षकाला केलं बीट चेंडूने आणि या नशिबाचा चौकार. लकीली हा 4 रन्स आलाय हनुमान बेनवले संघाला आणि या चौकाराने स्कोर मात्र फ्लाय झाला आणि संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन द बोर्ड. इथे देखील अगदी खोदून काढला. डीप मधला क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी ही सिंगल मिळाले आणि या तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरचा खरं तर समाप्ती झाली 3 षटकांची आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 12 धावांची सरासरी आणि रन्स आल्यात स्कोर कार्डवर 36. 36 धावा धाव फलकावर. अंतिम षटक कोण फेकेल. अंतिम षटकाची जिम्मेदारी कॅप्टन कोणावर देईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. परंतु तत्पूर्वी मैदानाच्या बाहेर गणेश सर जर पाहिलं ना तर नेक्स्ट मॅच हनुमान कालश्री आणि श्री दत्तगुरु वडाव ब संघाची आहे. दत्तगुरु वडाव ब संघी देखील त्या ठिकाणी प्रॅक्टिस पिचवर सराव करतोय. सो त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. प्रत्येक टीमला या ठिकाणी माहिती आहे चॅम्पियन ट्रॉफी किती महत्वाची आहे कारण की जो संघ चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल अगदी संध्याकाळी मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तो जल्लोष कोणता गाव करेल. बेनवले करेल की भाल. कालश्रीच्या वाटेला
चॅम्पियन ट्रॉफी जाईल की वडाव संघ ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल? नार्वेल संघ देखील या रेसमध्ये आहे, तदनंतर श्रीदत्त मलेगरवाडी देखील या रेसमध्ये आहे आणि अक्कादेवी वाशी देखील पहिल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या शोधात आहे. तो संघ देखील तितकाच महत्वाचा आहे, परंतु त्यांच्या अगेन्स्ट श्रीदत्त मलेगरवाडीचं मोठं आव्हान असेल. जाऊया मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 12 धावांची आहे सरासरी. रन चालत एकूण 36 धावा धाव फलकावर आहेत. 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकली होती मरेई भाल संघाने आणि भाल संघाने मात्र निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. आमंत्रित केलं होतं हनुमान बेनवले संघाला. पहिल्या षटकात आल्या होत्या एकूण 16 रन्स. तदनंतर मात्र कमबॅक केलं भाल संघाने. गोलंदाजीसाठी आला होता सुशील. रन्स खर्च केल्या फक्त आणि फक्त 5, परंतु तदनंतरचं मात्र तिसरं षटक तुषार ठरला महाग आणि त्या षटकामध्ये एकूण 15 धावांची नोंद झाली होती. संघटनेचे माजी उपाध्यक्ष अर्थात सुदर्शन म्हात्रे यांचे देखील डॅशिंग एंट्री आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाकडे. अंतिम षटक. इट्स अ स्लॉग ओव्हर. डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. सनी गोलंदाजी मार्कवर सनी असेल. हे अंतिम षटक निर्णायक षटक असेल. यस, आमच्या सोबत सुदर्शन देखील जुडलाय. सुदर्शन 3 ओव्हर संपलेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 रन झालेले आहेत. काय मॅजिक आकडा असेल? कितपर्यंत जाऊन पोहोचेल हनुमान बेनवले संघ? माझ्या मते जोपर्यंत ओमकार आहे 50+ करण्याचा तो प्रयत्न करेल, कारण त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे. एक मॅजिक आकडा काय असेल? कारण की 36 धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर झालाय. मॅजिक फिगर कोणता एक आकडा तू सांगशील की इथपर्यंत जाऊन पोहोचेल? 52 पर्यंत जाईल. 52 अर्थातच 52चं लक्ष या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न असेल, परंतु पाहूया फिंगर क्रॉस काय घडेल या मॅच मध्ये. अंतिम षटकातील हा पहिला चेंडू मात्र या ठिकाणी वाईट फेकला. अवंतर धावसंख्येत भर पडेल. संघ जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावर. 37 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. सकाळचं सत्र आहे. हवा मात्र पाहायला मिळत नाहीये. वाऱ्याची साथ फलंदाजांना नाहीये, परंतु अशा परिस्थितीमध्ये खरं तर हा खूप चांगला स्कोर म्हणावा लागेल हनुमान बेनवले संघाचा. परंतु मरेई भाल संघ देखील तितकाच ताकदीचा आहे, परंतु आज खरं तर सुदर्शन रुपेश या टीम मध्ये नाही आहे. हा मोठा धक्का आहे मरेई भाल संघाला. अंतिम षटकातील हा पुढचा चेंडू आपण पाहिला. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा वाईड आहे. पा एकतर मोठ्या धावसंख्येपर्यंत वाटचाल करतोय हनुमान बेनवले संघ. सो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू शकणार नाही आहात. पहिली चॅम्पियन ट्रॉफी मरेई भाल संघाला जर जिंकायची असेल तर कमी धावसंख्येपर्यंत तुम्हाला रोखावं लागेल. कमी धावसंख्येपर्यंत तुम्हाला थांबवावं लागेल हनुमान बेनवले संघाला. परंतु खूप चांगल्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे हनुमान बेनवले संघ. अद्यापपर्यंत 6 चेंडू बाकी आहेत. स्कोर झालाय स्कोर कार्डवर 38. 38 धावा धाव फलकावर आहेत. सकाळचं हे सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला स्कोर पाहायला मिळतोय. आणखीन एक वाईड असेल का? आणि जरूर या ठिकाणी सलगचा तिसरा वाईड फेकला आणि या 3 एक्स्ट्रा रन्स खरं तर ज्याप्रमाणे दीपावलीचा बोनस मिळावा ना सुदर्शन, तशा प्रकारचा बोनस मिळालाय बेनवले टीमला. सलगचे 3 वाईड्स आलेत. खरं तर तुझ्या मते 52चं टार्गेट आहे आणि आता मात्र तो विचार केला जाईल, कारण की ऑलरेडी स्कोर कार्डवर 39 धावा लगावल्यात. अद्यापपर्यंत 1 षटक बाकी आहे. 1 षटक 6 चेंडू अद्यापपर्यंत हनुमान बेनवले संघाकडे आहेत आणि त्या 6 चेंडू मध्ये खरं तर किती रन्स येतील? खरं तर हा सुपर 8चा पहिला सामना आपण लाईव्ह एन्जॉय करता. सेकंड मॅच सुपर 8चा सेकंड मॅच असेल हनुमान कालश्री आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री दत्त गुरु वडाव ब संघ. हॅलो, दोन्ही संघाचे कर्णधार हनुमान कालेश्री, दत्तगुरु वडाव ब दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लगेचच आपला सामना होणार आहे, तरी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या ठिकाणी अंतिम षटकातील खर्च सलगचे 3 वाईड फेकल्यानंतर हा धक्का बसला टीम हनुमान बेनवले संघाला आणि फलंदाज माघारी जाईल.
ओमकार तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव. थँक्यू. सलगचे 3 वाईट फेकल्यानंतर खरं तर कर्णधाराने विश्वास दाखवला सनीवर आणि सनीने मात्र स्ट्राईक चेंज केली. राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करत होता, तदनंतर राईट आर्म राऊंड ऑफ विकेटनी आला आणि तदनंतर मात्र मोठा धक्का बसला अंतिम षटकामध्ये हनुमान बेनवले संघाला. फलंदाज ओमकार बाद झाला आणि तदनंतर मात्र मिडल ऑर्डर बॅट्समन मधल्या फलीतील एक विस्फोटक खेळाडू मैदानात दाखल झालाय. इनेट नंबर 4 दिगंबर. ऑन स्ट्राईक असेल दिगंबर. 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा स्कोर कार्डवर आहेत. मॅच तुम्ही पाहताय. हनुमान बेनवलेला फाईट करतोय टीम मर्याई भाल. या ठिकाणी समोर फेकला होता, आउटस्विंग पाहायला मिळाला. खेळाडू शफल जरूर झाला होता. बॅट आणि बॉलची कोणत्या प्रकारची मुलाखत नाहीये आणि हा देखील चेंडू डॉट पाहायला मिळतोय. 5 सलगचे 3 वाईट फेकल्यानंतर काय स्ट्रॉंगली कमबॅक केला. ज्या विकेटची आवश्यकता होती मर्याई भाल संघाला ती विकेट मिळवून दिली सनीने आणि तदनंतरचा खरतर दुसरा चेंडू फेकलाय डॉट बॉल. लोबो फुलटॉच आहे, खराब चेंडू होता, त्यावर अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज दिगंबर आणि ज्या षटकाराच्या शोधात होता हनुमान बेनवले संघ, तो षटकार मात्र या ठिकाणी आलाय टीम हनुमान बेनवले संघासाठी. तुम्ही नादच केलाय DJ Wendell Bingo. येस, थँक्यू. खरं तर मधल्या फलीतील हा विस्फोटक खेळाडू आहे हनुमान बेनवले संघासाठी. या 6 धावांनी टोटल झाली स्कोर कार्डवर. रोहित शर्माचा जर्सी नंबर ऑब्विसली 45. 45 धावा धावफलकावर आहेत. काय इनिंग पाहायला मिळालंय. खरं तर मॉर्निंग सेशन सकाळच्या सत्रामध्ये खरं तर त्याचा विचार देखील केला नसेल दोन्ही टीम्सने की इथपर्यंत जाऊन पोहोचेल. आणखीन एक लोबो फुलटॉचा एसटी रक्षकाने केलंय बीट. नशिबाचा हा चौकार नाहीये तर पंजा आलाय. व्हाईट +4 4+1 हा 5 धावा मिळतील बेनवले टीमला. येस, थँक्यू डीजे. खरं तर सुदर्शन संघातील 11 खेळाडू तेवढ्याच ताकदीचं असणं का आवश्यक आहे याचं ज्वलंत उदाहरण पाहिलं. एखादा गोलंदाज, एखादा खेळाडू, एखादा फलंदाज, एखादा क्षेत्ररक्षक तुम्हाला चॅम्पियन ट्रॉफी पासून दूर ठेवू शकतोय. हे षटक फार निर्णायक होतं आणि या निर्णायक षटकामध्ये फार मोठी चुकी पाहायला मिळाली सनी यांच्याकडून. टोटल झाली स्कोर कार्डवर 50 अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटचा फेस खोलला होता. फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू झाला फील आणि तदनंतर आपण पाहू शकताय तू मैमै मैदानात सुरू आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर जो नियम सध्या स्थितीत सुरू आहे, दोन्ही खेळाडूंना बॉडी मुवमेंट करणं फार महत्वाचे आहे. जर रन्स तुम्हाला कंप्लीट करायचे असतील तर 50+. 51 धावा धावफलकावर आहेत. हे अंतिम षटक आणि अंतिम षटकातील चेंडू बॅलन्स असतील 2. पण अगदी लांब लचक षटक पाहायला मिळाला. तब्बल अद्यापपर्यंत 8 चेंडू फेकलेले आहेत. 2 चेंडू बॅलन्स आहेत. आणखीन एखादा जर व्हाईट नो आला तर आणखीन हे षटक लांब होणार आहे. इथे पाल ऑफ करायचं होतं. आज नशिबाची साथ आहे. खरं तर बेनवले संघाच्या बाजूने आणखीन एक नशिबाचा हा चौकार आलाय टीम हनुमान बेनवले संघासाठी.
जितेंद्र सर आणि सन्माननीय दत्ता म्हात्रे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. खरं तर आजच्या दिवसात त्यांचा देखील गोड आवाज तुम्हाला ऐकण्यासाठी मिळणार आहे. हा देखील चेंडू हवाई सफर, चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. हा मोठा प्रहार आलाय टीम हनुमान बेनवले संघासाठी आणि वेल फिनिश केलं त्या पहिल्या इनिंगला हनुमान बेनवले. आज न छोड़ूंगा तुझे दम दमादम, तूने क्या समझा है मुझे दम दमादम. दत्त सर इंटरव्ह्यू घ्यायचंय. चला दोन्ही संघाचे कर्णधार दत्तगुरू वडाव, विपक्ष हनुमान कालेश्री आणि मी सन्माननीय या संघटनेचे पंच कमिटी प्रमुख नरेंद्र भोईर यांना. चला दोन्ही संघ पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिली मॅच सुपर 8 मधली आपण पाहिली. हनुमान बेनवले आणि त्यांच्या अगेन्स्ट मर्याई भाल. या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर, पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टोटल झाली स्कोर कार्डवर 61 आणि हे मोठं टार्गेट 62 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय मर्याई भाल संघाच्या अगेन्स्ट. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे जुडले जातील दत्ता म्हात्रे सर. सो मच. हॅलो, थँक्यू सो मच. तर आजचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एकीकडे दत्तगुरू वडाव ब एक या वाशी विभागातील चॅम्पियन संघ आणि त्यांच्यासमोर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रतीक्षेत असलेला हनुमान काळेश्री ही टीम आणि त्याचा मास्टर माइंड खेळाडू सोनू आपल्यासोबत जोडला गेला. तर एकीकडे समीर ही जोडी आपल्या सोबत आहे. टॉससाठी आमचे आदरणीय नरेंद्र भोईर सर यांचे शुभ असतो. या ठिकाणी टॉस घेतला जाईल. यस, टॉस जिंकलाय दत्तगुरू वडाव ब टीम. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर हनुमान काळेश्री टीमने काल जर आपण पाहिलं तर श्रीराम काळेश्री या टीमला अगदी सहजगत्या पराभूत केलंय. 2 वेळी चॅम्पियन राहिलेला हा संघ, त्यांच्यासोबत त्यांना पराभूत करून हा संघ वरच्या फेरीमध्ये दाखल झालाय, सुपर 8 मध्ये दाखल झालाय. त्यांच्यासोबत काय रणनीती असेल? किती धावांपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यामधले असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावर तुमचं जास्त लक्ष असणार आहे? अनिकेत वरच. यस, नक्कीच अनिकेत, तुम्हाला बॅटिंग करण्याची संधी जरूर दिली गेलेली आहे. किती धावा तुम्ही काढण्याचा मानस आहे? आम्ही जास्तीत जास्त धावाचा स्कोर करू, कारण की समोरची टीम पण चांगली आहे. दत्तगुरू वडाव ब टीम आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ आहे. त्यांच्या समोर तुम्हाला खेळायचं आहे. काय रणनीती तुम्ही आखली? म्हणजे जसा बॉल येईल तसा त्या खेळले जाईल. चांगला स्कोर करायचा आम्ही प्रयत्न करू. यावर्षीची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकण्याचा तुमचा देखील मानस असेल. पर्सेंट तुम्हाला वाटतं की तुम्ही देखील या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजयी होऊ शकता? काय आत्मविश्वास आहे? आम्ही 100% एफर्ट करू. चॅम्पियन ट्रॉफी आम्हाला पण जिंकायची आहे. नक्कीच हा कॉन्फिडन्स होता हनुमान काळेश्री संघाचा कर्णधार सोनू याचा. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्सकडे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्यासोबत धन्यवाद दत्ता सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. पहिली लढत पाहतोय मर्याई भाल हनुमान बेनवले. व्यासपीठावर विराजमान आमचे सहकारी मित्र जितेंद्र पाटील सर, दत्ता म्हात्रे सर, परमेश पाटील. माझ्या जोडीला पंचप्रमुख स्कोररची भूमिका पार पाडत आहेत ते शरद म्हात्रे, नरेंद्र भोईर. उपस्थित सर्व मान्यवर, अध्यक्ष प्रेम म्हात्रे आणि सर्व विद्यमान कमिटी, सल्लागार कमिटी, आपण सर्वांचा मोलाचा सहकार्य या चॅम्पियन ट्रॉफीला अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. 61 धावांचं भलं मोठं लक्ष हनुमान बेनवले संघाने ठेवलेलं आहे. ओमकार याने 15 चेंडूत घाणाघाती खेळी केली होती, 29 धावांची खेळी केली होती. तर दिगंबर मोकल याने 3 चेंडू 7 धावा जमवल्या होत्या आणि केतनने 3 चेंडू 11 धावांची चांगली खेळी साकारली आणि 61 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलं आहे ते मर्याई भाल संघासमोर. पहिलंच षटक घेऊन येते ओमकार मोकल.
सामना करतोय फलंदाज रोहन. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय प्रहार पाहायला मिळालेले मोठे बिग फटके सुद्धा आपण पाहिले. षटकार चौकारांची आतषबाजी मात्र हनुमान बेनवले संघाने केली होती. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की 2015चा विजेता हनुमान बेनवले ओमकार आपल्या षटकातील पहिला चेंडू रोहनसाठी पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. बघूया आणि पहिल्या चेंडूवर झेल मात्र इथं सुट्टा आहे. वचवाच चौकार येत आहे. लॉंग ऑनला मारलेला अतिशय सुंदर फटका सोपा झेल होता पण तो सोपा झेल मात्र इथं सुटला गेला आणि चौकार येतोय. पहिली सुरुवात मात्र अतिशय भेदक सुरुवात केलेली आहे. हा बिमरचा इशारा येतोय. तिसरं पंच शरद म्हात्रे इथं चेक करत आहेत. आमचे सन्माननीय या संघटनेचे माजी सचिव आणि आमचे साथीदार समालोचक विनोद म्हात्रे साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा गोड आवाज आपण या आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत. चांगली भूमिका केली होती. 2 वर्ष सचिवपद ज्यांनी सांभाळलं होतं या संघटनेचं आणि एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत. इतिहासाचा संपूर्ण गाडा शिवरायांची संपूर्ण ज्यांना माहिती आहे ते आमचे विनोद म्हात्रे आमचे मित्र यांचं इथं आगमन होतंय. नाही बिमर नाही. पहिल्या चेंडूवर प्रहार केला आणि चौकाराने सुरुवात करतोय रोहन. धावसंख्या झालेले 4. पुन्हा एकदा ओमकार रोहनसाठी. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका जोरदार प्रहार केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे. पुन्हा एकदा 2 धावा मात्र इथं मिळतात. 2 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6. नक्कीच सामना जर मर्यादित भाल संघाला जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. मग चांगल्या चेंडूला सन्मान दिला तर खराब चेंडूवर जर मोठे प्रहार आले तर 61 धावांचं लक्ष मर्यादित भाल संघ नक्कीच पार पडू शकतोय. शेवटचं जे षटक होतं ते अतिशय महागडं पडलं होतं सनीचं आणि त्या षटकामध्ये दिगंबर मोकल आणि केतन यानं 25 धावांची लयलूट केली आणि सन्मानजनक स्कोर उभारला होता तो बेनवले संघानं. पुन्हा एकदा ओमकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय पण तो सकाळचं सत्र आहे. नवीन चेंडू आहे. हवेत चेंडू विसावला होता. एक धाव घेण्याचा दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र प्रयत्न सक्सेस झालेला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि माघारी परतावं लागतंय. रोहनला मात्र इथं माघारी परतावं लागतंय आणि मोठा धक्का मात्र बसतोय मर्यादित भाल संघाला. डीजे मास्टर. रोहनची जागा घेण्यासाठी येते तो तुषार म्हात्रे. चांगली सुरुवात केली होती. पहिले 2 चेंडूवर चांगला प्रहार केलं होतं. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला होता. सिंगल मात्र तिथे 1च धाव होती पण 2 धावांच्या नादात मात्र फलंदाज फसला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात रोहनला मात्र इथं माघारी परतावं लागलंय. धावसंख्या झालेली आहे ती 7. सुरुवात चांगली केलेली आहे परंतु एक प्रमुख फलंदाज आपण पाहतो मोहरा. चांगला मोहरा मात्र इथं बाद झाल्यानंतर थोडंसं चिंतेचं वातावरण आहे ते मर्यादित भाल संघाच्या पैलूंमध्ये. साई म्हात्रे यांनी मारलेला कार्पेटच्या स्ट्रेट डाऊन मारतोय. 1 धावचा प्रयत्न, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धाव मात्र इथं सहजरित्या पूर्ण करतोय साई. 2 धावाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झालेली, भाल संघाची धावसंख्या झालेली ती 9. भाल संघाला सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण भलं मोठं लक्ष आहे. 61 धावांचं मोठं लक्ष आहे आणि 61 धावांचा पाठलाग करायचा असेल तर चौकार षटकारांची आतषबाजी होणं गरजेचं आहे. एक असं षटक मिळालं पाहिजे जसंच भाल संघ बेनवले संघाला मिळालं होतं तसंच भाल संघाला एकाच षटक मिळालं तरी आता मात्र सुंदर फटका कव्हरमधून मारलेला हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय निकेत मोकल यांच्याकडून आणि 2 धाव मात्र इथं सहजरित्या पूर्ण करतोय. 2 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते ती 11. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये बेनवले संघाच्या 16 धावा आल्या होत्या. त्यांच्या अगेन्स्ट करताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा जमवलेल्या आहेत. भाल संघानं एखाद मोठा षटक जर आला
तर या धावसंख्येला चेस करू शकतो मर्याही भाल संघ. नक्कीच रुपेश म्हात्रे पोलीस दलात असणारा कर्मचारी, पोलीस कर्मचारी रुपेशची उणीव मात्र इथं भासत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आलं होतं, परंतु काहीतरी कामानिमित्त पुन्हा त्यांना माघारी परतावला, म्हणजे घरी जावं लागलं. त्यामुळं रुपेशची कमतरता मात्र मर्याही भाल संघाला जाणवणार आहे. पुन्हा एकदा ओमकार सामना करू साई. आता मात्र बॅटचे इंकडा घेतल्याने सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सोपा झेल मात्र इथं सुटलेला आहे ना. रनआउटचा चान्स सुद्धा होता, तो सुद्धा चान्स मिळालेला नाही. आणि निर्धाव चेंडूची इथं सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मर्याही भाल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-11. चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. विद्यमान अध्यक्ष, युवा अध्यक्ष प्रेम म्हात्रे आणि संपूर्ण कमिटी आणि माजी पदाधिकारी, सर्व आमचे समालोचक असतील, स्कोरर असतील, पंचप्रमुख, निर्णय प्रमुख, या सर्वांचं मोलाचं सहकार्य आपण पाहतोय. प्रत्येक वेळेस दरवर्षी नवीन अध्यक्ष येतो आणि नवीन अध्यक्षाच्या संकल्पनेतून वेगवेगळी आखणी मानली जाते. आणि चालू वर्षाची 2023चं सत्र आणि 9वी चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय मोठ्या उत्साहात संपन्न होताना आपण पाहतोय. शेवटचा दिवस, फायनलचा दिवस, आणि फायनलच्या दिवसामध्ये पहिला सामना आपण पाहतोय तो हनुमान बेनवले क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना. जो संघ विजयी होईल तो सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. नक्कीच आमच्या जोडीला जोडले गेलेत माझे सहकारी मित्र, एक चांगला आवाज, बुलंद आवाज समालोचक, या वाशिबा क्रिकेट संघटनेचे समालोचक, ज्यांनी 2 वर्ष संघटनेचे सचिव पद सुद्धा भूषवले होते, ते विनोद म्हात्रे सुद्धा माझ्या जोडीला जोडले गेलेले आहेत. त्यांचा आवाज सुद्धा आपण या आजच्या दिवसामध्ये आपण ऐकणार आहोत. पुढील लढत दत्तगुरुवराव ब आणि हनुमान कालेश्री ह्या 2 संघामध्ये लढत होणार आहे. आणि या संघटनेचे समालोचक जितेंद्र पाटील सर आणि दत्ता म्हात्रे सर यांचा गोड आवाज पुढील लढतीसाठी आपण ऐकणार आहोत. तदनंतर दुपारच्या सत्रामध्ये आमच्या संघटनेचे माजी अध्यक्ष सुहास म्हात्रे आणि समालोचक यांचं सुद्धा इथं आगमन होणार आहे. आणि त्यांचा सुद्धा गोड आवाज आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकला होता आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा गोड आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. दुसरे षटक घेऊन ते गोलंदाज दीपक शिवलकर. दीपक शिवलकर चालू वर्षामध्ये पर्पल कॅप विजेता हा खेळाडू आहे. चालू वर्षामध्ये रँकिंग 1 मध्ये असणारा खेळाडू. 30 ओव्हरमध्ये 224 धावा खर्ची करताना 33 विकेट त्यांनी मिळवल्या. तो दीपक शिवलकर. सुंदर चेंडू होता, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच सोनी ठाकूर करून व्हाईटचा इशारा मिळतोय. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळतंय. 1 धावाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झालेली आहे 1-12. दीपक शिवलकर याने 30 षटक टाकताना 7.46च्या इकॉनॉमीनं अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती चालू सत्रामध्ये आणि रँकिंगमध्ये 1 आहे. पुन्हा एकदा आता मात्र प्रहार केला, चेंडू टाकल्या फ्रंटपुढे जाऊन अतिशय सुंदर मिड विकेटच्या वरून मारलेला धन्यवाद विजय. पहिला चेंडू वाईट पडल्यानंतर नंतरच्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळाला आणि इरादे मात्र बदललेले आहेत तुषारनं. कारण सामना जिंकायचा असेल तर मोठे प्रहार होणे गरजेचं आहे आणि मोठे प्रहार झाले, मोठे फटके आले तरच मर्याही भाल संघ हा विजयी होऊ शकतोय. आणि त्याची सुरुवात मात्र दुसऱ्या षटकामध्ये केलेली आहे ते तुषारनं. पुन्हा एकदा दीपक शिवलकर तुषारसाठी. आता मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा मात्र घेता आला नाही. प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसलेला आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होते. धावसंख्या तिथेच रोखली होते. धावसंख्या झालेली आहे ती 1-18. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. जसा पहिल्या चेंडूवर प्रहार झाला होता असेच मोठे फटके आले तर भाल संघाला विजयाच्या समीत जाता येईल. पुन्हा एकदा दीपक शिवलकर. आता मात्र सुंदर चेंडू फेकल्यानंतर आउटस्विंग झाला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि अवांतर 1 धाव मात्र इथं बाईकच्या स्वरूपात मिळते. 1 धावच्या मोबदल्या संघाची धावसंख्या झालेली ती 1-19. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार झाल्यानंतर कमबॅक केलेला आहे ते दीपक शिवलकर यानं. दीपक शिवलकर मी अगोदरच सांगितलं की चालू वर्षाची पर्पल कॅप विजेता हा खेळाडू आहे. रँकिंग 1 मध्ये गोलंदाजी रँकिंग 1 मध्ये जो खेळाडू आहे तोच हा दीपक शिवलकर.
सुंदर गोलंदाजी करतोय, दिवेन गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्याच्यानंतर प्रहार झाला होता, परंतु त्याच्यानंतर जो चेंडू आला होता निर्धाव चेंडू आला होता आणि त्याच्यानंतर त्या चेंडूवर फक्त सिंगल मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला खेळ, चांगलं क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसातील हा फायनलचा डे. चॅम्पियन ट्रॉफी 2000 वाशिबा क्रिकेट संघटना चॅम्पियन ट्रॉफी 2023चा हा फायनलचा दिवस आणि या फायनलच्या दिवसामध्ये आज सन्माननीय अतिथी पाहुण्यांचा सुद्धा आगमन होणार आहेत. आणि भव्य दिव्य ट्रॉफी कोण घेऊन जाणार हे संध्याकाळच्या सत्रामध्ये एक जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा दीपक शिवलकर. हो, आता मात्र सुंदर फटका, कव्हरच्या वरून मारलेला हा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय दिगंबर मोकल करून आणि एकच धाव मिळते. एक धावाच्या मोबदल्या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक पब्लिक हिरो म्हणून ज्याचं नाव आहे ते दिगंबर मोकल. मोठे प्रहार सुद्धा आपण पाहिले होते. 3 चेंडूमध्ये 7 धावांचे लयलूट केले होते, त्यामध्ये एक बिग षटकार सुद्धा पाहिला होता. तो दिगंबर मोकल या वाशी विभागातील पब्लिक हिरो म्हणून ज्याला ओळखलं जातं तो दिगंबर मोकल. एक स्टायलिस्ट असते या खेळाडूची आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती दीपक शिवलकर यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे 20. मोठे प्रहार येणं गरजेचं आहे भारत जर सामना जिंकायचा असेल आणि चॅम्पियन ट्रॉफीवर जर नाव कोरायचं असेल. आता मात्र मोठा प्रहार मिळतोय बघायला. फायनलायझेशन प्रहार केला आणि सुंदर झेल मात्र इथे घेते ओंकार मोकल. इथं मात्र Jazz in the mix. धन्यवाद डीजे. आता मात्र कुठेतरी भारत अडचणीत सापडलेला आहे, कारण मोठा खेळाडू इथं तुषार ज्याच्या बॅटीतून आपण प्रहार पाहत होतो, परंतु एक मोठा प्रहार करताना झेलबाज झालेला आणि माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला तो सुशील. आता मात्र चिंतेचं वातावरण पाहतोय भालच्या पॅव्हलियनमध्ये. थोडंसं चिंतेचं वातावरण, निराशा आहे प्रत्येक खेळाडूवर, प्रत्येक क्रीडारसिक जे आहे त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. नक्कीच माझ्या जोडीला जोडले गेलेत या संघटनेचे पंचप्रमुख आणि स्कोरर शरद म्हात्रे. जिथं कमी तिथं आम्ही अशी भूमिका सतत ज्यांची असते तेच आमचे शरद म्हात्रे. पुन्हा एकदा दीपक शिवलकर. सुंदर चेंडू फेकला होता, थोडासा वाईटचा इशारा येतोय. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 21. अजूनपर्यंत 40 धावांची आवश्यकता आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. मग आता 13 चेंडू बाकी आहेत ना, 13 चेंडूमध्ये 41 धावा. आता मोठा प्रहार करण्याच्या नादात पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मर्याई भाल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/21. आणि पुढील 2 षटकासाठी मी निमंत्रित करतोय या संघटनेचे माजी सचिव, एक गोड आवाज, माझे सहकारी मित्र विनोद म्हात्रे. धन्यवाद गणेश म्हात्रे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. अखंड हिंदुस्थानचे कवचकुंडल हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि सर्व क्रीडा रसिकांना घेऊन जातो मैदानात. सामना रंगतोय भाल आणि बेनवडे. एक मोठी लढत पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा सामना रंगतोय आणि सामन्याची स्थिती बघितली तर द्विधावन स्थितीत आहे. 12 चेंडू 41 धावांची गरज. पण अशा 12 चेंडूमध्ये दुपारच्या सत्रामध्ये बऱ्याच वेळ चेसिंग स्कोर या मैदानात करताना खेळाडू पाहतो आणि तशीच परिस्थिती आज सुद्धा होण्याची शक्यता आहे. हवेचा रुख जवळपास 11:30 वाजलेत आणि आता हवा नक्कीच फलंदाजासाठी पोषक ठरणार आहे. गोलंदाज आहे तो म्हणजे बेनोडा संघाचा दिगंबर. एक गणेश म्हात्रेंच्या माध्यमातून पब्लिक हिरो दिगंबरकडे बराचसा अनुभव आहे. चांगला गोलंदाज करतो, टप्प्यावर विश्वास ठेवतो तो दिगंबर. समोर आहे तो म्हणजे साईश्वर आणि अमर.
अमर आणि सायश्वरच्या खेळाचा विचार केला तर सायश्वर कुठेतरी थोडासा कमकुवत दिसतोय आज, कारण की मोठे फटके बॅटरीतून येताना दिसत नाही. बॅटचा आणि चेंडूचा काहीसा संबंध येताना दिसत नाही. नक्कीच सायश्वरचा पर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर मोठे फटके घ्यावे लागतील. जर आपल्या संघाला विजयश्री खेचून आणायची असेल तर सायश्वरने आपली काहीतरी कमाल दाखवायला लागली. पहिला चेंडू असेल दिगंबरचा सायश्वरसाठी. हो, खराब चेंडू पण पूर्णपणे प्रहार करता आला नाही आणि ओमकारच्या हातातून दुसरा झेल होते. सायश्वरच्या बाजूचा अंत होते. डीजे मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. धन्यवाद. नक्कीच पब्लिक हिरो का म्हणतात दिगंबरने दाखवून दिलं. दुसऱ्या चेंडूवर म्हणजे पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन केलं. ओमकारकडून दुसरा झेल, अतिशय सुंदर असं झेल पाहायला मिळाला ओमकारकडून. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून वाशिबा क्रिकेट संघटनेमध्ये गणतो होते. तोच ओमकार, त्याच्या मार्फत झेल होतो बाद होतो तो म्हणजे सायश्वर, आणि त्याची जागा भरून काढण्यात येत होती म्हणजे नीतू मोठा आज आग्या. रुपेश काही खेळताना दिसत नाही. नीतू प्रहार करतोय, जोरदार प्रहार. बघूया षटकार होतोय का झेल होतोय, आणि चेंडूच्या खाली आहे तो म्हणजे केतन सुंदर झेल पडतो. ओमकारच्या खुशीचा ठिकाण नाही. पुन्हा एकदा डीजे मास्टरसाठी संधी चालून येते. धन्यवाद डीजे. आणि नीतूची जागा भरून करण्यासाठी येतोय भाया. आणि हॅट्रिकचा चान्स नाही. बघूया चौकार जातोय काय, आणि हा चौकार. खराब चेंडू होता दिगंबरचा. चौकाराने सुरुवात करतो म्हणजे भाया. धावसंख्या 4ने वाढते, पोहोचते 25च्या घरात. जवळपास 37 धावांची गरज असेल ते म्हणजे 9 चेंडू आणि 37 धावा. 6 षटकारांची गरज आहे. नक्कीच मोठे प्रहार करावे लागतील ते भायाला. आणि भायाच्या बॅटीतून पहिला चेंडू चौकार. एक जोरदार प्रहार केला दिगंबरचा. लय कुठेतरी चुकला. हॅट्रिकचा चान्स होता. फार कमी चान्स होता. दिगंबरने पूर्ण करायची अपेक्षा होती पण चेंडू चुकीचा टाकला आणि त्याच चुकीच्या चेंडू भुगतान भरायला लागले 4 धावसंख्येच्या पद्धतीने. पुढचा चेंडू असेल भायासाठी दिगंबरचा 87 नंबर टी शर्ट. हो, प्रहार करतो पुन्हा एकदा लवांच्या दिशेने. बघूया षटकार जातो का. ओमकार आणि तिसरी कॅच. ह्याला म्हणतात क्षेत्ररक्षक. ओमकारसाठी डीजे लावायचं आहे. धन्यवाद. वाशिबा क्रिकेट संघटनेच्या चॅम्पियन ट्रॉफी 9वे 17वी चॅम्पियन ट्रॉफी अंतिम स्पर्धा. नक्कीच वाशिबा क्रिकेट संघटनेच्या या वर्षीच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की आज एवढं चांगलं असं नियोजन आणि शिस्तबद्ध स्पर्धा आज पार पडताना दिसत आहे. कारण की प्रेम असेल, तुषार, सोनी आणि गणेश फार मोठी जबाबदारी वाशिबा क्रिकेट संघटनेच्याकडे सोपवली त्यांनी पूर्ण करताना दिसते. चेंडू स्क्वेअर चेंडू असावा. ललितचे हात फैलावले जातात आणि व्हाईट चेंडू म्हटलं होतं ललित गुड आणि सोनी दोन्ही पंचांच्या भूमिकेत पाहतो. नक्कीच असेच पदाधिकारी जर वाशिबा क्रिकेट उपाध्यक्ष आणि सचिव वाशिबा क्रिकेट संघटनेला सतत लाभलेले आहेत आणि सर्वांचंच म्हणा जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून असेच पदाधिकारी नक्कीच वाशिबा क्रिकेट संघटनेला आले आहेत आणि म्हणून ते 9-17 आज आपण यशस्वीरित्या पार होताना पाहतोय. नक्कीच चांगला चेंडू दिगंबरचा लेग बाईकच्या स्वरूपात एक धावेची भर पडते म्हणजे संघाच्या खात्यात वाढती धावसंख्या आहे 27. पुढचा चेंडू प्रहार करण्याचा हेतू होता पण काहीच बॅट आणि चेंडूचा संबंध नाही. निर्धाव चेंडू जातोय. विकेट आहे का बॅट कडे रनआउट आहे. स्टंपिंग घेतलेलं आहे. रनआउट आणि अमरच्या बारीचा अंत होतोय. नक्कीच अडचणीत येतो तो म्हणजे भालसंघ आणि अमरची जागा भरून काढण्यासाठी कोण आहे ते बघूया. पस्तीस धावांची गरज आणि आमचे सन्माननीय मित्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष असे सुदर्शनजी म्हात्रे यांचे इथं आगमन होत आहे. मी त्यांना मनपूर्वक स्वागत करतो आणि व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आमच्या समोर आगमन आता झालंय ना त्याच्यामुळे आम्ही बोलणार. नक्कीच 35 धावांची
मोठी धावसंख्या उभं राहिलं. एक षटक 6 चेंडू आणि 35 धावा. पण क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. जर शक्य करून दाखवण्याचा जर विडा उचलला असेल बायाने तर नक्कीच 6 चेंडू 35 धावा. गोलंदाज आहे तो म्हणजे कोण? निकेत. एक नामवंत गोलंदाज निकेत 4थं षटक घेऊन येतो संघातर्फे आणि स्वतःतर्फे पहिलं षटक. बघूया पहिला चेंडू अखेल भायासाठी. काहीतरी पावलांचा रनअप चुकतोय, थोडंसं डिस्टर्ब होतोय. डॉट चेंडू 6 षटकारांची गरज आहे. 6 चेंडू 6 षटकार. पहिलाच प्रहार करतोय. बघूया झेल होतोय काय. आणि हा सुद्धा झेल गणेश झेल टिपतोय. भायाच्या बारीचा अंत होतोय. धाव संख्या स्थिर होते ती म्हणजे 27. धन्यवाद. आणि भायाची जागा भरून काढण्यासाठी तो म्हणजे अमित जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एक आणि बघूया रनआउट होते का. हा नेम चुकला. गोटी नेम पकडला होता निकितने पण जर असा चुकला. अमितला सुद्धा तंबूत परतावं लागलं असतं. थोडंसं नशीब त्याचं बलवंतर म्हणून अमित क्रीज मध्ये उभा आहे. सुंदर चेंडू निकितचा एका धावाने भर पडते पोहोचते 28च्या घरात. 4 चेंडू 34 धावांची गरज असेल ते म्हणजे भाल संघाला. एक औपचारिकता बाकी मॅच मध्ये. अमितने जर षटकार म्हणा तर समाधान मात्र डीजे ऑपरेटर आहेत. आपल्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक अमित साठी आहे. अवघ्या झेल होते काय. अरे अमितला तर स्ट्राईक दे. 500 रुपयाचा सवाल आहे पण नाही. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते 32. 500 रुपये थांबलेलं आहे. नक्कीच औपचारिकता बॅच मध्ये बाकी आहे. 2 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे भाल संघासाठी. स्क्वेअर चेंडू धावसंख्येत 1 ने वाढ पडते पोचते 33. नक्कीच निकेत याचा कुठे थोडासा चेंडूचा टप्पा चुकला आणि स्क्वेअर चेंडू पंच सोनी ठाकूर यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू. आणि आता शेवटचा चेंडू आहे का काय पारितोषिक वाढवून पण काय उपयोग होणार नाही. निर्धाव चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू असावा आणि सामन्यातील सुद्धा शेवटचा चेंडू असावा. विजयश्री बेनोळे संघाच्या गळ्यात माल घालते आणि स्क्वेअर चेंडू. नक्कीच शेवटचा चेंडू आहे. जोरदार पार करण्याचा प्रयत्न आणि बेनोळे संघाचं मनापासून अभिनंदन की आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. पहिला सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरतो म्हणजे बेनोळा. नक्कीच माझी वेळ संपते. मी जाते पुन्हा एकदा आमचे सहकारी मित्र गणेश मात्र यांच्याकडे. नक्कीच चांगला अतिशय सुंदर सामना पाहायला. चांगली एकजूट इथं पाहिले आपण. 11 खेळाडूंचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओंकारकडून 3 झेल अतिशय सुंदर झेल होते. गोलंदाजी सुद्धा चांगली झाली. फलंदाजी म्हणजे तिन्ही साईडनं अतिशय सुंदर खेळ केला. तो हनुमान बेनवले संघ